अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय। शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये राज्यगीत सक्तीची मागणी त्यांनी केली आहे। राज्यगीताबाबत शासन आदेश जारी करण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय आणि शाळा, महाविद्यालय तसंच सरकारी कार्यालयांमध्ये राज्यगीत सक्ती करावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे। राज्यगीताबाबत शासन आदेश जारी करण्याची मागणी सुद्धा अमित ठाकरेंनी केली। तर हेच ते पत्र आहे जे अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं आहे आणि या पत्रातून त्यांनी राज्यगीत सक्तीची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता अमित ठाकरेंच्या या मागणीची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतात का आणि राज्यामध्ये शाळा, महाविद्यालय तसंच सरकारी कार्यालयांमध्ये राज्यगीत सक्ती केली जाते का ते बघावं लागेल। अमित ठाकरे हे मागील काही दिवसांपासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांचं नाव सध्या लोकसभेसाठी सुद्धा चर्चेत आहे आणि अशातच आता अमित ठाकरेंनी एक महत्त्वाची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून राज्यगीत सक्तीची मागणी केली। तर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलं आहे। शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये राज्यगीत सक्तीची मागणी केली आहे। राज्यगीताबाबत शासन आदेश जारी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयामध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे जे राज्यगीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत लावण्याबाबत शासन आदेश जारी करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केली आहे। तर त्यांचं मागणीचं हे पत्र आपण बघू शकता लोकशाही मराठीच्या माध्यमातून आज आणि या मागणीनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून या मागणीची दखल घेतली जाते का, राज्यगीत सक्ती केली जाते का शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।